नमस्कार मित्रमंडळींनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 29 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी जाणून घेणार आहोत. आजच्या अपडेटमध्ये विद्यार्थी आंदोलनावरील FIR तसेच त्यांच्या FIR जे आहेत ते मागे घेण्याचे आदेश आणि शरद पवार यांची मोठी भूमिका नक्की काय आहे, तसेच NCP विलयाच्या चर्चांवरील स्पष्टीकरण नक्की काय आलेलं आहे, तसेच संसदेतील पेपर लीक विधेयक आणि नीट प्रकरणातील CBI कारवाई आणि MHTCET चौकशी याबाबतची सविस्तर जी माहिती आलेली आहे, न्यूज आलेली आहे लेटेस्ट, ते आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. ओके, आता जर आपण पहिली न्यूज अपडेट जर बघितली, ओके, तर आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीट पेपर लीक विरोधी आंदोलनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांवर दाखल करण्यात आलेले जे गुन्हे आहेत ते मागे घेण्याचे निर्देश जे आहेत ते गृह विभागाला दिलेले आहेत. राज्यात सुमारे 35 FIR दाखल करण्यात आलेल्या होत्या, त्यापैकी 17 FIR मुंबईमध्ये नोंदवण्यात आलेल्या आहेत. ओके, आता मुख्यमंत्र्यांनी पोलिसांना स्पष्ट सूचना अशा दिलेल्या आहेत की विद्यार्थ्यांना ताब्यात घेऊ नये, अटक करू नये आणि त्यांच्या घरी जाऊन कोणताही त्रास त्यांना देऊ नये, विद्यार्थ्यांवर कोणतीही सक्तीची कारवाई करू नये असे स्पष्ट आदेशसुद्धा देण्यात आलेले आहेत. ओके, आता FIR जे आहेत त्या लगेच रद्द होणार का नाहीत? ओके, आता FIR जे आहेत ते लगेच रद्द तर होणार नाहीत, मात्र इथे एक महत्त्वाची बाब आता समोर आलेली आहे की सरकारी आदेश दिल्यानंतरही FIR तात्काळ रद्द होत नाहीत. यासाठी संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया जी असते ती पूर्ण करावी लागते. अनेक प्रकरणांमध्ये आरोपपत्र दाखल झाल्यानंतरच FIR मागे घेण्याची प्रक्रिया पूर्ण होते. त्यामुळे यासाठी काही दिवस लागू शकतात. ओके, आता तसेच विद्यार्थ्यांमध्ये थोडासा गोंधळ संभ्रम निर्माण झालेले आहे. ओके, आता या दरम्यान सरकारने घोषणा केल्यानंतरही 28 जुलै रोजी अनेक विद्यार्थ्यांना व्हॉट्सॲपवर FIRच्या नोटीस मिळालेल्या होत्या. यामुळे विद्यार्थी संघटनांनी संभ्रम थोडासा व्यक्त केलेला आहे. ओके, आता थोडीशी वेगळी अपडेट आहे NCP बद्दल. आता NCP बद्दल अशी अपडेट आहे की नवीन ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी पक्ष विलयाच्या चर्चांना आता स्पष्टपणे नकार दिलेला आहे. सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील गटासोबत पक्षाचा कोणताही विलय होणार नसल्याचे त्यांनी आता पूर्णरित्या स्पष्ट केलेले आहे. ओके, तसेच आता विलयाच्या चर्चांना नकार दिल्यानंतर शरद पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना बारामती येथे होणाऱ्या विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमासाठी निमंत्रण खास करून दिलेले आहे. ओके, आता हा जो कार्यक्रम आहे तो नक्की कधी होणार याविषयी जर बघायचं झालं तर 2 ऑक्टोबर किंवा 16 ऑक्टोबर रोजी गौतम बुद्ध यांच्या पुतळ्याचे अनावरण होणार असून त्यासाठी हे निमंत्रण जे आहे ते देण्यात आलेले आहे. या निमंत्रणामुळे राज्यात पुन्हा राजकीय चर्चांना उधाण आलेले आहे. आता या दरम्यान NDA मध्ये जाणार नाही. दरम्यान आमदार रोहित पवार यांनी स्पष्ट असे केलेले आहे की त्यांचा पक्ष जो आहे तो राष्ट्रीय लोकशाही आघाडी म्हणजेच NDA मध्ये सहभागी होणार नाही आहे. ओके, तसेच आता दुसरी जी अपडेट आहे त्याबद्दल जर सांगायचं झालं तर आता राष्ट्रीय पातळीवरील ही थोडीशी महत्त्वाची अपडेट आहे. आता लोकसभेत सार्वजनिक परीक्षा म्हणजेच अनुसूचित मार्ग प्रतिबंध विधेयक 2026 वर चर्चा सुरू आहे. या चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपले मत मांडण्याची यामध्ये शक्यता आहे. आता बघूयात काय होते पुढे. ओके, तसेच आता केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी जन्म मृत्यू नोंदणी दुरुस्ती विधेयक संसदेत सादर केलेले आहे. ओके, तसेच आता नीट प्रकरणाबद्दल एक अपडेट आलेली आहे की नीट पेपर लीक प्रकरणात CBIने 13 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केलेले आहे. या प्रकरणाचा जो तपास आहे तो पुढे सुरू असून पुढील सुनावण्यांकडे सर्वांचे लक्ष आता सध्या लागलेले आहे. ओके, तसेच जळगावमध्ये भाजप संबंधित एका शिक्षण व्यावसायिकाला अटक करण्यात आलेली आहे. आरोप असा आहे की 150हून अधिक बनावट शिक्षक प्रोफाईल तयार करून सरकारी पगार उचलण्यात आलेला आहे. या प्रकरणाचा जो तपास आहे तो सध्या मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. ओके, तसेच MHTCET या परीक्षेबाबत सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ऑडिओ आणि व्हिडिओची चौकशी करण्यासाठी CET सेलने पोलिसांकडे अधिकृत तक्रार जी आहे ती आता दाखल केलेली आहे. या प्रकरणाची चौकशी आता सुरू होणार आहे. ओके, तर मित्रमंडळींनो, 29 जुलै 2026 पर्यंतच्या महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या राजकीय घडामोडी या होत्या, ज्या की मी तुम्हाला एक एक करून सगळ्या सांगितलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि महाराष्ट्रातील ताज्या राजकीय घडामोडी, सरकारी निर्णय आणि ब्रेकिंग न्यूजसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.